मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये स्वागत आहे. आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला शिक्षक भरतीबाबत जो काही आपला एक हे चालू आहे, व्हिडिओ टाकण्याचा क्रम सुरू आहे, त्या क्रमानुसार तुम्हाला माहितच आहे की आपण या अगोदर सुद्धा मुलाखत आणि डेमो या दोन याच्यावर आपला फार जास्त भर आहे सध्या. कारण काय तर तुम्हाला माहितच आहे की या अगोदरचा जो फेज झालेला आहे, फेज फर्स्ट हा विदाऊट इंटरव्ह्यू झालेला आहे. आणि आता बऱ्याचशा काही ज्या काही वॅकन्सी आहेत त्या अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थांमधल्या आहेत. आणि या अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेमध्ये जर आपल्याला आपली निवड करून घ्यायची असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे की आपली जे मुलाखत आहे, ज्याला आपण पर्सनल इंटरव्ह्यू असं म्हणतो, आणि आपला जो डेमो आहे त्या डेमोला आपण मराठीमध्ये वर्गावर जाऊन आपल्याला आपलं अध्यापन कौशल्य सिद्ध करायचं असते. हे इथं सगळ्यात महत्वाचं आहे मित्र. तर या दोन गोष्टीवर आपण सध्या सखोल चर्चा करत आहोत, हे लक्षात घ्या. आणि हे सखोल चर्चा एवढ्यासाठी महत्वाची आहे की जशी तुमच्यासाठी टॅटची गुणवत्ता महत्वाची होती, जिल्हा परिषद म्हणजे ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा आहेत ज्यांनी विदाऊट इंटरव्ह्यू पोस्ट भरलेले आहेत तिथं टॅटच्या गुणवत्तेवरच सिलेक्शन झालेलं आहे. तसंच अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेमध्ये फक्त 30 गुणावर सिलेक्शन तुमचं होणार आहे. म्हणजे पवित्र पोर्टल मार्फत फक्त तुमची निवड यादी संबंधित शैक्षणिक संस्थेला पाठवली जाणार आहे. आणि एकदा निवड यादी पाठवल्यानंतर जे काही एकाच 10 प्रमाण आहे त्या प्रमाणामध्ये पुढलं जे काही समजा सिलेक्शन आहे ते तिथली जी हे आहे व्यवस्थापन मंडळ आहे त्यांना 30 गुणांच्या आधारावर करायचं आहे. म्हणून आपला सगळ्यात महत्वाचा भाग हा आहे की 30 गुणांपैकी जास्तीत जास्त गुण आपल्याला कसे पडतील. आणि मित्र, तुमचा प्रश्न एक साहजिक आहे की इथं व्यक्तिनिष्ठता येते, व्यक्तिनिष्ठता येणारच आहे, काही प्रश्नच येत नाही. पण या व्यक्तिनिष्ठतेमध्ये आपला जर समजा आपली मुलाखत आणि आपला जर डेमो चांगला झाला आणि आपलं जर त्यांच्यावर चांगलं इम्प्रेशन पडलं तर कुठंतरी एका कोपऱ्यामध्ये त्यांच्या मनामध्ये अशी एक भावना निर्माण होते की या व्यक्तीचं लेसन आणि डेमो, सॉरी, या व्यक्तीचं पर्सनल इंटरव्ह्यू आणि डेमो दोन्हीही चांगलं झालेलं आहे. त्यामुळे यांचा विचार करण्यास आपल्याला काहीच हरकत नाही. एवढी जरी भावना आपण त्यांच्या मनामध्ये निर्माण केली तर आपण फार मोठं कार्य केलं असं माझं मत आहे. आणि त्याच्यासाठी आपण याच्यावर जास्तीत जास्त फोकस आता देतोय की आम्हाला पर्सनल इंटरव्ह्यू कशा प्रकारे द्यायचा आहे, आम्हाला डेमो लेसन म्हणजे अध्यापन कौशल्य आमचं कसं म्हणजे तिथं हे करावं लागेल, म्हणजे चांगल्या प्रकारे आम्हाला सिद्ध करता येईल जेणेकरून आम्हाला संबंधित जे व्यवस्थापक मंडळ आहे त्यांच्या मनामध्ये कुठंतरी आमची जागा तिथं तयार झाली पाहिजे. हा याच्या मागचा आपला सर्वात महत्वाचा उद्देश आहे मित्र. चला तर मग आजच्या या व्हिडिओकडे आपण आता वळूया. बघा, आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये शिक्षक भरती 2022 आणि आपलं पुन्हा हेडिंग तेच आहे, मुलाखत आणि डेमो कसा असावा याची सखोल माहिती आपण घेतोय. मुलाखत आणि डेमो हा कसा असावा याची आपल्याला सखोल माहिती घ्यायची आहे मित्र. तर ठीक आहे, आता मी पहिला स्क्रीन तुमच्या समोर इथं शेअर करतोय. बघा, मुलाखत 15 गुण आहे, डेमो 15 गुण आहे, एकूण गुण 30 होते. हे लक्षात घ्या. म्हणजे मुलाखत म्हणजे पर्सनल इंटरव्ह्यू, त्यामध्ये काय काय विचारलं जाईल, कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील, कुठून सुरुवात होते आणि कुठं त्या मुलाखतीचा शेवट होतो, या बाबतीत आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला चर्चा करायची आहे. आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला एकच करायचं, हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचा आहे.
आणि हा वस्तुस्थितीला धरून असणारा व्हिडिओ आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आणि तुम्ही जर की या व्हिडिओ 1 किंवा 2 वेळा बघितला आणि अशा प्रकारे जर तुम्ही तुमची तयारी केली, तर निश्चितच मला अपेक्षा आहे की तुम्ही त्या व्यवस्थापन मंडळाच्या मनामध्ये कुठंतरी तुमच्याविषयीचा विचार बाकी 100% येणार आहे. त्यासाठी आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये काही काही गोष्टी आपल्या रिपीट होतात त्याबद्दल आता मला समजा सांगण्यासाठी दुसरं काही नाहीये. काही गोष्टी त्याच्यामध्ये रिपीट होतातच, पण रिपीट यासाठी आपल्याला करायच्या आहेत की आपण त्या दृष्टिकोनातून तयारी करायला पाहिजे. बघा, मुलाखत 15 गुण आहेत, डेमोसाठी 15 गुण आहेत, एकूण गुण 30 आहेत. मुलाखत आणि डेमो मध्ये कोणते मुद्दे विचारात घेऊन तयारी करायची ते खालील प्रमाणे आहेत. मुलाखतीच्या वेळेस कोणते मुद्दे तुम्ही विचारात घ्यायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही सर्वंकष तुमची तयारी असली पाहिजे, हे इथं महत्वाचं आहे. आणि त्यानंतर मग डेमो सुद्धा कसा आपण द्यायला पाहिजे त्याविषयी सुद्धा आपल्याला इथं माहिती जाणून घ्यायची आहे. याच्या अगोदर सुद्धा आपण याच्यावर व्हिडिओ तयार केलेले आहेत, पण जशी आपल्याला काही नवीन आपल्या मनामध्ये विचार येतात तसतशी माहिती आपण कलेक्ट करतोय आणि तुमच्यापर्यंत त्या माहितीवर मी चर्चा करतोय मित्रांनो. एवढाच याच्या मागचा भाग आहे, बाकी दुसरा कुठलाच भाग नाहीये. पुन्हा माझी आपल्याला विनंती राहील, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर जरूर तुम्ही याला लाईक करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजे शेवटपर्यंत तुम्हाला या विषयीचे जे काही व्हिडिओ आहेत ते पाहण्यासाठी उपलब्ध होतील नोटिफिकेशनच्या द्वारे. तर ठीक आहे, पुढे चालायचं आपल्याला, पुढचा स्क्रीन घ्यायचा, आपण कुठली कुठली मुलाखत द्यायच्या वेळेस तयारी करायची आणि मुलाखत कुठून सुरुवात होते आणि कुठं त्याची एंड होते हे आता आपल्याला बघायचं आहे. बघा, मुलाखत घेण्याआधी तुमचे शैक्षणिक कागदपत्रे याची पडताळणी केल्या जाईल. त्यात तुमची सर्व मूळ कागदपत्रे तपासली जातील. सोबतच 2 शैक्षणिक कागदपत्रे यांचा अटेस्टेड केलेला संच सुद्धा बघितल्या जाईल. बघा, तुम्ही जेव्हा मुलाखतीसाठी जाणार आहात त्यावेळेस तुम्हाला तुमचे जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत, ज्याला आपण मूळ शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक पात्रता याचे जे आपल्याकडे हे आहेत मार्कशीट्स वगैरे आपल्या ज्या आहेत त्या तिथं सर्वप्रथम तपासल्या जातात. आणि सोबत काय करायचंय तुम्हाला, तुमच्याकडे जेवढे मूळ तुमचे कागदपत्र आहेत त्याचे 2 बंच तयार करायचे आहेत. झेरॉक्स, त्याच्या 2 बंच झेरॉक्सचे तयार करायचे आणि त्याला तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करायचं आहे. ते तुम्हाला सोबत न्यायचे आहेत मुलाखतीच्या वेळेस, कारण ते 2 बंच संबंधित व्यवस्थापन मंडळ तुम्हाला मागून घेते आणि ते त्यांना तुम्हाला द्यावे लागतात. म्हणून सर्वप्रथम तुम्ही मुलाखतीला आतमध्ये गेल्यानंतर जसं तुम्ही आतमध्ये ते जर व्यवस्थापकीय मंडळ बसलेलं असेल तर तुम्ही दारावरूनच मे आय कमिन सर म्हणायला पाहिजे. मे आय कमिन सर म्हटल्यानंतर तुम्ही आतमध्ये जायचं. आतमध्ये गेल्यानंतर तिथं आपण थोडस उभं राहायचं. उभं राहिल्यानंतर ते व्यवस्थापक मंडळ जोपर्यंत आपल्याला बसा म्हणत नाही तोपर्यंत आपण त्या चेअरवर बसू नये असं मला वाटते. आणि एकदा बसल्यानंतर ते तुमचं फाईल मागतील मूळ कागदपत्रांचं, ते फाईल तुम्हाला त्यांना द्यायचं आहे. तुमचे सगळे मूळ कागदपत्र तपासल्या जातील. तुम्ही जे कागदपत्र तिथं अपलोड केलेले आहेत त्या अपलोडशी सुसंगत तुमचे मूळ कागदपत्र आहेत की नाही हे सगळं तिथं तपासल्या जाते. सोबतच ते तुम्हाला तुमच्या जे काही मूळ कागदपत्र आहेत त्याच्या ज्या झेरॉक्स आहेत त्याचे तुम्हाला 2 बंच तयार करायचे आहेत आणि त्याला सेल्फ अटेस्टेड तुम्हाला करायचं आहे. ते सुद्धा तुम्हाला त्यांना 2 बंच द्यायचे आहेत. हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा जेव्हा मुलाखत सुरू होते तेव्हाचा आहे मित्र. ही सुरुवात आहे मुलाखतीची. पुढे काय करायचंय आपल्याला, हे हा मुद्दा संपल्यानंतर पुढे बघा काय म्हणते. तुम्ही जोडलेली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, अनुभवाचं तुमच्याकडे काहीतरी काही हे असतील सर्टिफिकेट, ते तुम्ही उत्तीर्ण केलेल्या सगळ्या काही परीक्षा, त्याच्यानंतर अ, या सगळ्या तुमच्या कागदपत्रांची तपासल्या जातील ते कागदपत्र आणि यानंतर प्रत्यक्षात तुमच्या मुलाखतीची सुरुवात केल्या जाईल. तुम्ही जेव्हा सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं आहे तेव्हा तिथं जे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केलेले आहेत
ते डॉक्युमेंट्स मी अगोदर सांगितलं तुम्हाला, आणि तुमच्याकडे असलेले तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स याचा ताळमेळ अगोदर बघितल्या जातो. आणि हा काही तुमच्याकडे अनुभवाचं सर्टिफिकेट असेल, तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल, रिझर्वची जर पोस्ट असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी ते तपासून घेतात आणि त्याच्यानंतरच तुमची मुलाखत घेण्यास सुरुवात होते. समजा याच्यामध्ये जर त्यांना काही जरी फरक दिसला तर ते तुमची मुलाखत घेणार नाहीत, तुम्हाला ती परत पाठवून देतील. हे इथं सगळ्यात महत्वाचं आहे मित्र. हा एक भाग झाला. त्यानंतर पुढचा भाग बघा तुम्ही आता. पुढे आपल्याला पुढच्या भागामध्ये आपल्याला बघायचं आहे. याच्यामध्ये आपण बघितलंय की आपण तुम्ही जोडलेले सर्व शैक्षणिक कागदपत्रे, अनुभवाची पत्रे, तुम्ही उत्तीर्ण केलेल्या सगळ्या काही ज्या काही परीक्षा आहेत त्याचे गुणपत्रक तिथं तपासल्या जाणार आहेत. हे इथं सगळ्यात महत्वाचं आहे. पुढचा भाग आता आपण बघूया. बघा, सुरुवातीला आता म्हणजे हे तपासल्यानंतर आपल्या मुलाखतीला सुरुवात होणार आहे. आणि मुलाखतीला सुरुवात झाल्यानंतर मग काय होतं ते आपल्याला बघायचंय. सुरुवातीला तुम्हाला स्वतःविषयी बघा, सुरुवातीला तुम्हाला स्वतःविषयी म्हणजे तुमचं जे काही पर्सनल, तुमचं पूर्ण नाव, तुमचा पत्ता, तुम्ही कुठून शैक्षणिक पात्रता तुमच्या घेतलेल्या आहेत, तुम्ही व्यावसायिक पात्रता कुठून घेतलेली आहे, तुम्ही मॅट्रिकची जी परीक्षा आहे ती कुठल्या शाळेमधनं दिलेली आहे, तुम्ही वर्ग 12वा कुठून पास झालेले आहेत, तुमची फॅकल्टी कोणती होती, तुमचे BA चे विषय कोणते होते, हे सगळं तिथं तुम्हाला विचारल्या जाते मित्र. मी बघितलेलं आहे इंटरव्ह्यू मध्ये काही अशी मंडळी असते की ती मंडळी त्यांना त्यांचे विषय सुद्धा व्यवस्थित सांगता येत नाही. त्यामुळे या गोष्टीची आपण तयारी करून घ्यायला पाहिजे सगळे. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला स्वतःविषयी ते प्रश्न विचारतील. तुमचा काही अनुभव असेल तर त्याविषयी तुम्हाला ते प्रश्न विचारतील. तुमच्या वैयक्तिक तसेच अन्य गोष्टीवर प्रश्न विचारल्या जातील. तुमचं जे काही वैयक्तिक आहे ते वैयक्तिक किंवा काही अन्य गोष्टी असतील तुमच्या, त्यावर सुद्धा तुम्हाला ते प्रश्न विचारतात. ते तुम्ही सत्यपणे आणि ठामपणे नम्रतेने मांडणे अपेक्षित आहे. आणि ह्या ज्या गोष्टी आपल्याला विचारल्या जातात, अनुभवाविषयी म्हणा, आपले काय विषय होते काय नाही, हे सगळं आपल्याला तिथं सत्य कथन करायचं आहे आपलं. आणि नम्रपणे, ठामपणे आपल्याला ह्या गोष्टी तिथं सांगायच्या आहेत. हा झाला इथला पुढला म्हणजे जो आपला चौथा नंबरचा मुद्दा आहे तो आपण इथं घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे पुढला जो आहे तो मुद्दा, तो कुठला महत्वाचा आहे. मुलाखत घेताना तुमची वर्तणूक, तुमचा पेहराव, तुमच्यातील नम्रता या सर्व व्यक्तिमत्व विकासावर आधारित तुमची पडताळणी केल्या जाऊ शकते. त्यामुळे तुम्ही त्याची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की एक आता परिपत्रक काढलेलं आहे शासनाने, आणि शिक्षकांना त्यांनी एक ड्रेस कोड लावलेला आहे. म्हणजे शिक्षकांचा जो पेहराव आहे तो कसा असावा. तर त्याच्यामध्ये त्यांनी अशा बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहे की त्यांचं शर्ट पॅन्ट वगैरे हे जे आहेत ते फॉर्मल असले पाहिजे. टी शर्ट, जीनचा पॅन्ट हे त्यांनी तिथं अवॉइड केलेलं आहे. म्हणजे तुमच्या पेहराव्या बाबतीत तुम्ही हा विचार करायला पाहिजे. आपल्या ज्या भगिनी आहेत त्या भगिनींनी सुद्धा त्यांचा तो जो त्यांना म्हणजे त्या परिपत्रकामध्ये सांगितलेला जो पेहराव आहे तो जर त्यांनी समजा अं, त्याच्यानुसार ते जर समजा इंटरव्ह्यूला जर सामोरे गेले तर त्याचा सुद्धा एक वेगळा इफेक्ट त्या व्यवस्थापक मंडळावर पडतो, ही बातमी निश्चित आहे. म्हणून मुलाखत घेताना तुमची वर्तणूक, आपल्या याच्यामध्ये नम्रता असली पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण काय, तर तुम्हाला एकदा अपॉइंट केल्यानंतर त्या संस्थेला तुमच्या सोबत वयाच्या 58 वर्षापर्यंत राहावं लागतं, किंवा तुम्हाला त्या संस्थेमध्ये वयाच्या 58 वर्षापर्यंत काम करावं लागते. कारण तुम्हाला माहित आहे की रिटायरमेंटचं वय 58 वर्ष आहे. तोपर्यंत
त्यांना तुमच्या सोबत हे करावं लागतो, संबंध ठेवावे लागतात. मग अशा वेळेस असं होते की बघा, हे फार महत्वाचं आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. कारण जसं आपल्याला मॅनेजमेंटची भीती वाटते तशी मॅनेजमेंटला सुद्धा त्या व्यक्तीची भीती वाटते, कारण त्यांच्या त्या हेडमास्टरला तुमच्यासोबत रोज जसे घरी आपल्या आपल्या आई वडिलांसोबत किंवा आपल्या भावासोबत संबंध येतात, तसे आपले रोज त्या मुख्याध्यापकांसोबत संबंध येतात. आणि तिथं आपली विचाराची देवाणघेवाण, शाळेच्या प्रगतीसाठी काय करावं लागणार आहे, काय नाही, ह्या सगळ्या गोष्टी तिथं चालतात, हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणून मुलाखत घेताना तुमची वर्तणूक, तुमचा पेहराव, तुमच्यातील नम्रता या सर्व व्यक्तिमत्व विकासावर आधारित तुमची पडताळणी केल्या जाऊ शकते. बघा, मुलाखत घेताना तुमची वर्तणूक, तुमचा पेहराव, तुमच्यातील नम्रता या सर्व व्यक्तिमत्व विकास, हा एक शब्द मी इथे वापरलेला आहे. व्यक्तिमत्व विकासावर आधारित तुमची पडताळणी केल्या जाऊ शकते. याला आपण पर्सनल इंटरव्ह्यू मध्ये म्हणतो. त्याच्यामध्ये तुमचा व्यक्तिमत्व विकासावर जास्त भर असतो त्यांचा. त्यामुळे तुम्ही त्यांची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. हा सुद्धा मित्र एक महत्वाचा मुद्दा माझ्या दृष्टिकोनातून आहे. पुढे बघा, मुलाखत मध्ये तुम्हाला तुमच्या विषयाशी संबंधित प्रश्न विचारले जातात. बघा, जेव्हा मुलाखत घेतल्या जाते तेव्हा तुम्हाला तुमच्या विषयाशी संबंधित प्रश्न, तिथं जे तुमच्या विषयाचे जे काही तज्ञ अध्यापक बसलेले असतात ते तुम्हाला विचारतात. त्यासोबतच सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न, बघा, काही सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारतात. म्हणजे आता ते सामान्य ज्ञानावर काय, तर बरेचदा मी असं पाहिलं की आपल्या देशाचे राष्ट्रपती कोण आहेत, त्यांचं नाव कोण आहे, काय आहे. त्याच्यानंतर किंवा असं विचारलं जाते की आपल्या देशाचे संरक्षण मंत्री कोण आहेत, आपल्या देशाचे गृहमंत्री कोण आहेत, महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री कोण आहेत. म्हणजे हे बऱ्याचशी मंडळी याच्याकडे दुर्लक्ष करते, पण हे सामान्य ज्ञानावरच्या आधारित प्रश्न आहेत, ते सुद्धा आपल्याला विचारल्या जातात. आणि अशा वेळेस आपण गडबडून जातो, चुकीचे उत्तर देतोय, मग त्याच्यामध्ये आपलं बॅड इम्प्रेशन तिथं पडते. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत आपल्या शिक्षणाशी संबंधित, त्याचं सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न सुद्धा तुम्हाला विचारल्या जातात. शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या सर्व प्रकारचे प्रश्न सुद्धा विचारल्या जाऊ शकतात. त्याची पूर्वतयारी तुम्ही केलेली असणं हितकारक ठरू शकते. आणि या सर्व गोष्टीची आपण पूर्वतयारी जर समजा केली तर त्याचा एक इफेक्ट चांगला आपल्या सिलेक्शनवर, म्हणजे आपल्या निवडीवर होऊ शकतो. आणि ती मुलाखत देत असताना त्याचे तिथं जे मंडळ बसलेलं असते, विश्वस्त मंडळ म्हणतो आपण त्याला, त्यांच्या मनामध्ये आपली कुठंतरी एक असा एक विचार येते की नाही, हे व्यक्ती घेण्यालायक. आणि हा विचार आपल्याला त्यांच्या मनामध्ये निर्माण करायचा आहे. मग तुम्ही जे प्रश्न विचारतात तिथं आर्थिक देवाणघेवाण होईल का आणि हे होईल का, आता तो भाग नंतरचा आहे. परंतु एकदा जर त्यांना व्यक्तीच पटली तर मग काय जे व्हायचंय ते होईल पुढे. पण व्यक्तीच जर पटली नाही तर मग तिथे आर्थिक देवाणघेवाण वगैरे काय, तो कोणताच तिथं विषय निघत नसतो मित्र, हे लक्षात घ्या. म्हणून आपल्याला आपला इंटरव्ह्यू असा द्यायचा आहे की त्यांच्या मनामध्ये कुठंतरी आपण घर करून बसलो पाहिजे. हा माझा सांगण्याचा उद्देश आहे. तर आपण हे बघतोय सध्या पर्सनल इंटरव्ह्यू बाबत आपण ह्या ज्या गोष्टी आहेत, हे जे मुद्दे आहेत ते आपण विचारात घ्यायला पाहिजे. आपण अजून डेमो लेसन वर आलेलो नाही. जेव्हा डेमो लेसन वर आपण येऊ तेव्हा डेमो लेसनची तयारी सुद्धा कशी करायची आहे, मी सुद्धा एक डेमो लेसन घेऊन दाखवेल तुम्हाला, म्हणजे त्याची प्रस्तावना कशी असली पाहिजे आणि आपण कशा प्रकारे विद्यार्थ्यांना प्रश्न वगैरे विचारून तो डेमो लेसन सुद्धा आपण द्यायला पाहिजे. पण ह्या जर गोष्टी आपण तयारीत असलो तर या पर्सनल इंटरव्ह्यू मध्ये जर आपल्याला 15 पैकी जर चांगले गुण मिळाले, 13-14, तर मग डेमो लेसन मध्येही आपल्याला चांगले गुण मिळतीलच. आणि निश्चितच तुमचं सिलेक्शन हे व्यवस्थापक मंडळ करेल, यामध्ये कुठल्याच प्रकारचं दुमत नाही. म्हणून आपण, आपल्याला सध्या वेळ आहे, अजूनही आपली काही निवड यादी वगैरे अजून लागलेली नाही. कारण तुम्हाला माहित आहे की काही जिल्ह्यामध्ये आचारसंहिता सुरू आहे, जिथं वोटिंग झालं आहे तिथलं आचारसंहिता समजा संपलेली आहे. आणि संपलेली आहे म्हणजे तिथं आपल्याला त्यांनी शासनाला
शिक्षक भरती करण्याची परवानगी दिलेली आहे. त्यामुळे तिथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे बाकीच्या प्रोसेस आता चालू आहेत आणि त्या प्रोसेस संपल्यानंतर आता हे जे आपलं शैक्षणिक वर्ष आहे ते 15 जून पासून स्टार्ट होते आणि आपल्या विदर्भामध्ये ते जवळपास 28 ते 29 जूनला स्टार्ट होते. त्या अगोदर ही जी खाजगी व्यवस्थापनाची शिक्षक भरती आहे ती करण्याचा शासनाचा मानस आहे आणि त्या दृष्टिकोनातून ते तयारीला सुद्धा लागलेले आहेत. मग शासन जर तयारीला लागलं तर आपण सुद्धा मुलाखतीसाठी तयारीला लागायला पाहिजे. तर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जो पर्सनल इंटरव्ह्यू आहे त्यावर आपण चांगल्या प्रकारे चर्चा केलेली आहे आणि मला अपेक्षा आहे की तुम्हाला हे व्हिडिओ पाहिल्यानंतर याचा निश्चितच फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आपण फायदा होईल आणि तुम्ही त्या दृष्टिकोनातून तयारी कराल ही आपण इथं एक अपेक्षा बाळगूया आणि आजची ही जी चर्चा आहे आपली ही चर्चेला आपण फुल स्टॉप देऊया. पुन्हा एकदा मी तुम्हाला विनंती करेन, हा व्हिडिओ आवडला तर याला लाईक करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. धन्यवाद.